नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव जो आहे डिव्हिजिबल बाय 14चा रूल. आपण याच्या पहिले जे व्हिडिओ घेतले होते यात डिव्हिजिबल बाय 2, 3, 4, 5, 6, 7 ठीक आहे, अप टू 13पर्यंत आपण हे रूल बघितले होते. आता बघा याच्या समोरचे जे रूल आहे ते आता मागच्या रूल्सवर पूर्ण डिपेंड आहे. डिव्हिजिबल बाय 14चा रूल आपल्याकडे काय इथे दिलेला आहे की एखादा नंबर जो आहे तो 14चा डिव्हिजिबल म्हणजे 2 आणि 7चा डिव्हिजिबल असला पाहिजे, म्हणजेच कोप्राईम नंबर असले पाहिजे. ठीक आहे, कोप्राईम नंबरवर मी याच्या पहिलेही एक व्हिडिओ बनवला होता. कोप्राईम नंबर म्हणजे काय असतात की असे दोन नंबर त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो. आता 14 जो आहे, 14 हा बनलेला आहे दोन कोप्राईम नंबरपासून म्हणजे 2 आणि 7 पासून. कारण की 2 आणि 2चा फॅक्टर काय येतो या ठिकाणी 1, 2 आणि 7चा येतो 1 आणि 7, यातला फक्त 1 कॉमन निघतो. ठीक आहे, याला आपण कोप्राईम नंबर असं म्हणत असतो. ठीक आहे, तर आता आपल्याला हा जो रूल बघायचा आहे डिव्हिजिबल बाय 14, याच्यामध्ये दिलेला नंबर जो आहे हा डिव्हिजिबल बाय 2 आणि 7 हा असला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी एक नंबर घेतला 1750. ठीक आहे, आता हा नंबर जो आहे 1750 हा डिव्हिजिबल बाय 2 आहे. डिव्हिजिबल बाय 2 आहे. हा का बरं डिव्हिजिबल बाय 2 आहे? कारण की याचा लास्ट डिजिट जो आहे, लास्ट डिजिट आपल्याकडे आहे इज 0 है ना. डिव्हिजिबल बाय 2चा रूल काय असतो की आपला शेवटचा डिजिट जो आहे तो 0 पाहिजे, म्हणजे दिलेला नंबर हा 2चा डिव्हिजिबल आहे. आता 7चा, आता 7साठी आपल्याकडे रूल काय आहे या ठिकाणी डिव्हिजिबल बाय 7चा रूल की लास्ट डिजिट याला मल्टिप्लाय बाय